नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जे वनरक्षक या पदाकरिता जी भरती प्रक्रिया सुरू आहे, तर त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं टाईम आलेलं आहे, टाईम टेबल आलेलं आहे. तर त्यांनी काय केलं, की आता या क्षणी पहिले तर त्याने अमरावतीचं टाईम टेबल डिस्प्ले केलं होतं. आता यावेळेस त्यांनी नाशिकचं टाईम टेबल काय केलं डिस्प्ले केलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे, की टाईम टेबल कशा रीतीने असणार आहे, काय आहे, या सगळ्यांनी तुम्हाला माहिती देणार आहे. तर बघा वेबसाईटवर गेल्यानंतर इथं तुम्हाला हे टाईम टेबल भेटून जाईल नाशिकचं. मोबाईलवरती डाउनलोड होत नाही, हे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती माझ्या भेटून जाईल पी-डी-एफ. ओके, आजचंच आहे हे. तर याच्यानंतर जर बघितलं तुम्ही तर हे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, ज्या विद्यार्थ्यांना 120 पैकी 45% म्हणजे 54 मार्क ज्या विद्यार्थ्यांना आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना काय केलं आहे, की त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं आहे. तर ते जे डॉक्युमेंटेशन होणार आहे, ते 19/1/2024 ते 23/1/2024 4 दिवस टोटल काय काय हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे इथे. आणि त्याच्यानंतर सांगितलेलं आहे, की याच्यामध्ये काय केलं, की जे उमेदवार आहेत, ज्यांना की गुणवत्ता यादीमध्ये 45% पेक्षा जास्त म्हणजे 54 गुण आहेत. तर त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यांना काय केलं, की बोलवलं आहे आणि त्याचा टाईम टेबल काय केलं, की खाली दिलेला आहे. जे उमेदवार इथं राहणार नाही, ॲब्सेंट राहणार नाही, त्यांना पुन्हा संधी दिली जाणार नाहीये. त्यामुळे काय करा, की तुम्हाला जे टाईम टेबलला दिलेलं आहे, त्याच्यानुसार तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. ठीक आहे. तर त्याच्या वेळेस तुम्हाला काय करणार आहे, की पहिल्यांदा तर कागदपत्र तपासणारी होणार आहे आणि त्याच्यानंतरनं शारीरिक पात्रता तपासणी होणार आहे. मग ज्याच्यामध्ये तुमची उंची असेल, वजन, या सगळ्या गोष्टी चेक होतील आणि त्याच्यानंतरनं तुमची ग्राउंड आहे, त्यासाठी काय केलं, की सेपरेटली बोलवण्यात येईल. लक्षात घ्या, की ग्राउंडसाठी काय करणार आहेत, की तुम्हाला सेपरेटली बोलावलं जाणार आहे. हे तुम्हाला सांगितलेलं आहे याच्यामध्ये. आता अ, तुम्हाला जायचं कुठे आहे? पहिलं तर बघा, मूळ कागदपत्र तपासणीसाठी मुख्य वनरक्षक प्रादेशिक नाशिक यांचं कार्यालय, रिजनल ऑफिस जे आहे नाशिकचं इथं. हे आहे अरण्य संकुल, जुना मुंबई आग्रा रोड, त्र्यंबक नाका, गणेश गडकरी चौक, नाशिक इथं जायचं आहे. ह्या ॲड्रेसनुसार तुम्ही Google करू शकता. आता यांनी काय केलं आहे, की बघा प्रत्येक विद्यार्थ्याचं इथं पार्टिसिपेशन आयडी दिलेला आहे. त्याच्यानंतर इथं त्याचं नाव आहे, जेंडर कॅटेगरीनुसार. त्याच्यानंतर काय केलं, की इथे त्याचे 120 पैकी जेवढे मार्क आहेत ते आणि त्याचा वेळ दिलेला आहे. लक्षात घ्या, की वेळ दिलेला आहे 19 तारखेला 7:30 पासून दिलेला आहे त्यांनी. त्याच्यानंतरनं पहिला दिवस हा आहे इथे. त्यांनी फक्त एस-सी कॅटेगरीचेच विद्यार्थी बोलवले, एस-सी आणि एस-टी कॅटेगरीचेच बोलवले आहेत असं सांगितलेलं आहे. त्यांनी बघितलं तर 120 पैकी गुणवत्ता असले अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आणि ओ-बी-सी प्रवर्गात आहेत. तर त्याच उमेदवारांना काय केलं, की 19 ते 23 या संदर्भात काय केले बोलवले आहे. त्याच उमेदवारांना. बाकीच्यांना काय केलं, की अजून त्यांनी दिलेलं नाही. ठीक आहे. त्या 3 कॅटेगरीच्या उमेदवारांनीच काय करायचं, की जायचं आहे. तर यांची ही लिस्ट दिलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 19 तारखेला आहेत. टोटल जर पाहिलं तुम्ही तर 900-950 विद्यार्थी असतील पहिल्या दिवशी. तर हे सायंकाळी 7 वाजेपर्यंत चालतंय 6:30 सॉरी. तर त्यांचं तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतरनं फिजिकल टेस्ट होतील ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे उंची, वजन त्याच्यानंतरनं या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. तर हे 19 तारखेला होते. त्याच्यानंतर 20 तारीख. तर हे कंप्लीट तुम्ही काय करा, की चेक करा हे टाईम टेबल. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, की हे डॉक्युमेंट कोणकोणते लागणार त्याचीही त्यांनी माहिती दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ओळखपत्र म्हणून तुम्हाला पॅन कार्ड किंवा आधार कार्ड किंवा पासपोर्ट किंवा मतदान ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स हेही याच्यापैकी एक कुठलंतरी लागणार आहे. ओके. त्याच्यानंतरनं दुसरी गोष्ट अशी आहे, की तुम्हाला प्रवेशपत्र लागणार आहे. ऑनलाईन एक्झामचं प्रवेशपत्र. त्याच्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे तुम्हाला. डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र लागेल. त्याच्यानंतर जन्मतारखेच्या पुराव्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायत, नगर परिषद, नगरपालिका यांच्याकडला जन्मतारखेचा दाखला लागेल किंवा वयाचा दाखला असेल तर चालेल. त्याच्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टी-सीची झेरॉक्स चालणार आहे. त्याच्यानंतरनं 10वीची सर्टिफिकेटवर तुमचं डेट ऑफ बर्थ मेन्शन असते ते चालेल. याच्यापैकी कोणतंतरी एक घेऊन जायचं. सगळे घेऊन जायची गरज नाही. त्याच्यानंतर तुम्हाला 10वी साठी काय करणार आहे, की तुम्हाला मार्कशीट लागणार आहे तुम्हाला. लक्षात घ्या, की काय करणार तुम्हाला 10वीचं पासिंग सर्टिफिकेट लागेल आहे. त्याच्यावरती तुम्हाला पर्सेंटेज तुम्हाला लिहिले असेल. 12वीचं तुम्हाला लागणार आहे. हे सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे तुमच्याकडे. कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे तुमचं. कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र असल्यास त्याची नोंद करावी लागेल तुम्हाला करायला लागेल. ओके. कास्ट व्हॅलिडिटी लागेल.
त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल लागेल एस-बी-सी कॅटेगरीसाठी फक्त. बाकी एस-सी, एस-टीसाठी नाहीये. त्याच्यानंतर स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट लागेल, ज्याचा इथं प्रिंट आहे ती घेऊन